नमस्कार मित्रांनो, मी प्रणय देवगडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आमच्या म्हणजेच आपल्या आवडत्या पिढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या नवीन भागात. मित्रांनो, गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपल्याशी चर्चा करणार आहेत झाडीपट्टीमधील एक उत्तम कलावंत ज्ञानेश कुमार यांच्यासोबत आपण या भागात चर्चा करणार आहोत. तेव्हा चला मित्रांनो, सुरुवात करूया या मुलाखतीला. चिमूर तालुक्यातील पिपरडा या गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ज्ञानेश कुमार यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. आपणही एक चांगला कलावंत व्हावा अशी इच्छा त्यांच्या मनात होती. आपल्या मनातील इच्छा आणि आपल्या अंगात असलेली कला या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून आपल्या प्रयत्न शक्तीतून ज्ञानेश कुमार यांनी आपल्या नाट्य प्रवासाला सुरुवात केली. ज्ञानेश कुमार हे आज झाडीपट्टीमधील एक उत्तम कलावंत म्हणून ओळखले जातात. झाडीपट्टीच्या कानाकोपऱ्यातील गावापर्यंत आज त्यांचा अभिनय पोहोचला आहे. ज्ञानेश कुमार यांनी आजपर्यंत त्यांच्या 17 वर्षाच्या नाट्य कारकिर्दीमध्ये हजाराहून अधिक नाटकांमध्ये अभिनय सादर केला आहे. मागील 10 वर्षापासून ते युवा रंगमंच वडसा या रंगभूमीला एक कलावंत म्हणून आपली भूमिका पार पाडित आहेत. तुम्हाला हवाय राज, तुम्हाला हवाय. स्वतः गुलामासारखा जीवन जगणारा माझ्यासारखा रिक्षा चालवणारा तरुण का देणार उद्याच्या या नवीन तरुण पिढीला दुःख, गरिबी, यातना, लाचारी हेच जेव्हा अन्न करून उपाशी मराठी वेळ येईल तेव्हा हातात भिकेचा कटोरा घेऊन गावात फिरणारी माझी मुलं मला प्रश्न करतील, मला विचारतील की बाबा मला काय घालायची तुमची ऐपत नव्हती तर कशाला जन्माला घातलंच बाबा. दादा नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमामध्ये. दादा, आपण चर्चेला सुरुवात करूया. ठीक आहे. दादा, पिपरडा गावासारख्या एका छोट्या गावापासून तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीवर सुरुवात केली. हा. आपण तुमच्या सुरुवातीबद्दल आधी जाणून घेऊया. सर, म्हणजे मी अभिनंदन करतो तुमचं. तुम्ही आमच्या गावापर्यंत आलेत. पिढी झाडीपट्टीचं म्हणजे यूट्यूब तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो मी. तुम्ही आमच्या गावापर्यंत, आमच्या घरापर्यंत आलेत, त्याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप अभिनंदन. तर पिपडा गावाची सुरुवात झाली म्हणजे माझी पिपडा गाव हे सुरुवातीपासूनच नाटकी गाव. अच्छा. म्हणजे या गावात माझा जन्म असेल किंवा नसेल, माझ्या जन्माच्या अगोदर या गावात नाटकाची परंपरा सुरू होती. या गावात दिग्गज कलावंत असे निपचून गेलेत. त्याचा मरण पावले यशवंत पाटील बोरकर, डॉक्टर रामराव चुनारकर, उद्धव पाटील बोरकर आणि हयात असलेले मनोहर पाटील बोरकर. अच्छा. यांनी खूप आमच्या पिपड्याचा वारसा जपला. सुरुवातीला वडसा हे जे गाव आहे त्या गावात रंगभूम्या नव्हत्या. पण सुरुवातीला आमच्या गावात पिपरडा जे गाव आहे आणि रत्नापूर या दोन गावातून म्हणजे गावोगावी हे नाटकं बुकिंग म्हणजे सुरुवात व्हायची. म्हणजे आमच्या गावाला ते यायचे, पिपड्याला यायचे. म्हणजे जगदंबा बोरकर कंपनी आमच्या गावात होती आणि एक कंपनी म्हणजे तिचं नाव माहीत नाही मला, रत्नापूरला होती. तिथून या 2 गावातून हे झाडीपट्टी नाटकं म्हणजे बुकिंग करायचे. तेव्हापासून म्हणजे माझी सुरुवात म्हणजे अशी की मला लहानपणापासून खूप आवड नाटकाची. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये कॉम्पिटिशन 2 नाटकं व्हायचे दीपावलीला. इकडे समता नाट्य मंडळ आणि तिकडे जगदंबा बोरकर कंपनी म्हणून. तर दोन्ही नाटकामध्ये एकच नाटकं व्हायचे. इकडे समजा दगाबाज, तिकडे दगाबाज. इकडे सिंहाचा छावा तर तिकडे सिंहाचा छावा. म्हणजे एकच नाटक दोन्ही मंडळामध्ये व्हायचे. तर आणि या मंडळ म्हणजे समता नाट्यामध्ये तालीम आमच्या घरीच व्हायची. आणि त्यात म्हणजे विशेष करून माझे बाबा त्या नाटकाचे डायरेक्टर राहायचे. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला ही जी शिकवण मिळाली ते वडिलोपार्जित. हा. माझे आजोबाला
आता आमचे बाबा सांगतात की आमचे आजोबाला 10 मुलं झाले, त्यापैकी 2 वाचले. अच्छा. तर ते मुलगा मरण पावला, त्यांची सद्गत करून म्हणजे त्यांना गाळून सुद्धा ते नाटकात किंवा दंडात काम करायचे आमचे आजोबा. हा खूप मोठा त्याग आहे. असे बरेचसे प्रसंग आपल्या झाडीपट्टीमध्ये काम करणाऱ्या कलावंतावरती येतात. आणि म्हणजे ते आमच्या घरी तालम्या व्हायच्या. मग मला थोडंसं ओढ लागली. मी बाबाला खूप आग्रह केला, बाबा मला एक रोल द्या, एखादी नाटकामध्ये मला लहानसा रोल द्या. पण बाबा म्हणायचे मला अगोदर तू शिक्षण पूर्ण कर, तू शिक काहीतरी. पण माझी शिक्षणाकडे म्हणजे लय कमी असायची आणि नाटकाकडे जास्त असायची. अच्छा. गावामध्ये जेव्हा जसे नाटकं व्हायचे, कंपनीचे नाटकं यायला लागले, तेव्हा मी त्यांची अलाउन्सिंग मी स्वतःच करायचा. अरे बापरे, क्या बात आहे. आणि मग तिथून मग माझी सुरुवात झाली. मग सुरुवातीला मी आमच्या बाबाला न जुमानता, मी त्यांचं काही न ऐकता, मी सुरुवातीला माझ्या गावात रात्र भिजली आसवानी या नाटकात मी प्रथम रोल केला. ही गोष्ट बाबांना माहिती झाली? हो, माहिती झाली. बाबा काही म्हणाले? म्हणाले, पण त्यांना मी म्हणजे त्यांच्या गोष्टीकडे लक्ष न देता मी सुरुवातीला मला करायचं म्हणजे करायचं आहे, तुम्ही काही म्हणा बाबा, मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. रात्र भिजली आसवानी नाटकामध्ये मारवाडीचा रोल केला मी. त्यावेळेस तुमचं वय कदाचित? त्यावेळेस माझं वय 20 वर्ष असेल, 20-22 वर्ष असेल कदाचित. आणि नंतर त्या नाटकामध्ये मला उत्तम प्रसिद्ध मिळाला प्रेक्षकाकडून. खूप सुंदर बसा नाही का, टाळ्याचा गडगड, म्हणजे खूप काही प्रतिसाद मिळाला मला. आणि त्याच्यानंतर मग मी रोल केला घडली मला अश्रू फुलाची नाटकामध्ये. तिथं पण त्याचा हिरोचा रोल केला मी. तिथं पण खूप मला प्रतिसाद मिळाला. आणि नंतर काय झालं की माझी आजी मरण पावली. माझ्यावरती खूप प्रेम करायची. आणि त्याच दिवशी मला वडसावून ऑफर आला. अच्छा. म्हणजे वडसावून ऑफर म्हणजे शेंडे सर, उमा शेंडे, त्यांची जे जयदुर्गा नाट्य कंपनी आहे, त्या सरांचा मला फोन आला. म्हणजे त्यांना माहिती मिळाली असेल कदाचित की हा या गावचा कलाकार आहे म्हणून. माझी आजी ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी त्यांचा मला फोन आला, सर तुम्ही येऊ शकता का, उद्या आमची म्हणजे ॲडिशन आहे, तुम्ही ॲडिशनला या. तर ठीक आहे सर म्हटलं मी. तर माझी आजी मरण पावली, दुसऱ्याच दिवशी मी आजी लाकड न जमा करता मी वडसाला पोहोचलो. आणि तिथपासून माझी सुरुवात झाली. माझा प्रथम नाटक वडसाचा म्हणजे त्याला काय म्हणतात, प्रेसचा नाटक पैसा. अच्छा. आणि या नाटकापासून सुरुवात झाली. आणि माझा म्हणजे वडसाचा पहिला नाटक म्हणजे पैसा, उमा शेंडे सर लिखित होते. आणि तिथपासून माझी सुरुवात झाली. आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे मग आमचे मुंबईचे कलाकार रमेश भाटकर सर आले, मग कुलदीप पवार सर आले, नंतर मोहन जोशी आले, यांच्यासोबत मी सर रोल केला आहे. मग तुम्ही उमा शेंडे सरांची जी प्रेस होती, वडसा रंगभूमीमध्ये तुमचं पहिलं पाहू, साधारणतः मग तुम्ही किती वर्ष त्या रंगभूमीमध्ये काम केलात आणि किती नाटकं केलात तुम्ही? सर त्या रंगभूमीमध्ये मी कमीत कमी 4 वर्ष काम केलं सर. आणि तिथं पहिल्या वर्षी आमचे 30 नाटकं झाले, नंतर 80 झाले, नंतर वाढत गेले सर. कमीत कमी त्यांच्या ग्रुपमध्ये मी 200 पर्यंत म्हणजे 200-250 पर्यंत मी त्यांच्या नाटकात काम केलं सर. मग तुम्ही नवखे कलावंत होतात. मग त्या ग्रुपला गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे शिकायला मिळालं कुणाकडून तुम्हाला? हो सर, मला खूप काही शिकायला मिळालं तिथून. कोणाचं जास्त मार्गदर्शन? तिथं मार्गदर्शन म्हणजे आमचे उमा शेंडे सर खूप काय त्याने मला शिकवलं. मग त्याला काय सांगितलं, त्याने मला असंही म्हटलं की ज्ञानेश, तू जीवनामध्ये खूप काय मोठा कलाकार होशील, खूप मोठं नाव म्हणजे मोठं करशील स्वतःचं आणि माझंसुद्धा. पण त्यांनी मग 4-5 वर्षानंतर तिथं आल्यानंतर मला ऑफर आली सर, आपला अनिल भाऊ उट्टलवारची, म्हणजे गणराज त्यांचा एक ग्रुप होता, गणराज नाट्य कला मंदिर म्हणून. तर तिथं राजा चिटणीस सर वगैरे होते. तर मी सरांना म्हटलं, उमा शेंडे सरांना, सर म्हटलं मी जातो आता. तर ठीक आहे म्हणते, तू जाऊ शकतेस म्हणते. मग तिथं गेलं आणि तिथून 2 वर्ष त्या कंपनीमध्ये मी काम केलं. आणि नंतर गणराजमध्ये. आणि नंतर प्रल्हाद भाऊनी मला फोन केला. प्रल्हाद भाऊनी याच्यासाठी फोन केला मला की तिथं जे कलावंत होते तर त्या कलावंताची तब्येत थोडीशी बिघडली होती. त्यांनी मला इंडिव्हिज्युअल बोलावलं होतं 2 नाटकासाठी. तर त्यांनी माझा रोल पाहून म्हणा की काय समजा, तर मग त्यांनी पुढच्या वर्षासाठी मला त्यांनी म्हणजे डन केला. मग प्रल्हाद भाऊकडे मी 2 वर्ष काम केलं. आणि मग
तुम्ही युवा रंगमंच हां जी युवराज प्रधान हा. यांचं ग्रुप आहे, हा. या रंगभूमीशी तुम्ही कसं जोडलात? आणि मला वाटतं तुम्ही बराचसा काळ म्हणजे आतापर्यंत तुम्ही करत आलेला आहात झाडीपट्टी रंगभूमीवरती हा. नाटकं, बराचसा काळ जास्तीत जास्त मॅक्झिमम टाइम तुम्ही युवा रंगमंच सोबत काढलेला आहात. हो. या रंगभूमी सोबत जोडण्याचा योग कसा काय आला? प्रणय भाऊ, मी आता 10 वर्ष झाले मी युवा रंगमंचमध्येच आहे. आणि युवा रंगमंचमध्ये जाण्याचा योग असा आला मला, मी जेव्हा प्रल्हाद नाट्य रंगभूमीमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मला फोन आला की आमचे स्वर्गीय तुलसीभाऊ चहारे, अच्छा. ते माझे खास मित्र होते. तर तुलसीभाऊ चहारे हे आमच्याच ग्रुपला होते, प्रल्हाद भाऊकडेच. तर त्यांनी, आता माझी तेवढी काही युवराज भाऊसोबत ओळख नव्हती, तुलसीभाऊची ओळख होती. तर तुलसीभाऊला विचारले त्यांना की तुलसी आमच्याकडे येते का? तर त्यांनी, नाही भाऊ, मी आमच्या ग्रुपला आहो. तर त्यांनी माझं नाव सांगितलं तुलसीभाऊनी. आणि मला तुरंत भाऊनी फोन केला, युवराज भाऊनी, की ज्ञान भाऊ तुम्ही बोलता असंच नाही का? तर मी गेलं आणि तिथं म्हणजे डन झालं, समजा परफेक्ट झालं तिथं. आणि तिथं गेल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं. युवा रंगमंचमध्ये खूप काही आमचे युवराज भाऊ दादा खूप काही शिकवलं. आमचे डायरेक्टर विनोद भाऊ काळे यांनी पण खूप काही मार्गदर्शन केलं मला. खूप काही चांगलं मार्गदर्शन करतात आणि चांगलंच आहे तिथं. तिथे दिग्दर्शक विनोद काळे आहेत, हो पण युवराज दादा पण काही मार्गदर्शन. हो, खूप काही मार्गदर्शन. युवराज दादा पण खूप काही मार्गदर्शन करतात. युवराज भाऊ म्हणजे जरी काही मालक असतील तरी पण ते आम्हाला म्हणजे सगळ्या कलावंतांना मित्रासारखे, म्हणजे असा मित्रासारखे जपतात आणि मित्रासारखे म्हणजे सांगतात, म्हणजे स्पष्ट म्हणजे समजावून सांगतात खूप काही. आणि त्यातल्या त्यात म्हणजे जे आमचे ड्रायव्हर आहेत शरद भाऊ शेबे, त्यांचं सुद्धा म्हणजे खूप योगाचं मार्गदर्शन आहे. ते खूप काही मार्गदर्शन करतात. खूप काही चांगले माणसं आहेत ते. त्यांना पण खूप दांडगा अनुभव हो, आहे पट्टीचा. त्यांना त्यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं होतं, कधी कधी 1 तास आमचं बोलणं चालते शरद भाऊंसोबत. तर बराचसा अनुभव, म्हणजे ते जरी वाहन चालक असले तरी बराचसा अनुभव त्यांना आहे. युवा रंगमंच ओव्हरऑल तुम्ही ग्रुप सोबत काम केलेलं आहात, काय अनुभव? काही दुःखद अनुभव आले, काही सुखद अनुभव आले. तर सुखद अनुभव म्हणजे यासाठी आले की मी आजपर्यंत जे युवा रंगमंचमध्ये काम करीत नसताना जे काय अनुभव ते, मी फक्त हौसी म्हणून मी काम करत होतो. पण जेव्हा युवा रंगमंचमध्ये मी गेलो तेव्हा मला असं काही शिकायला मिळालं, असं काही मला म्हणजे खूप काही मला मिळालं. म्हणजे कसं, मला 2 पैसे मिळाले. त्यांचे खूप नाटकं व्हायचे. त्यांच्या अजून होतात आमची 125, 130, 135, 150च्या जवळ आम्ही नाटकं करतो. 2 पैसे मिळतात, आपला कुटुंब चालतो. हा काय खूप काही चांगला अनुभव मिळाला मला. आणि म्हणजे स्ट्रगल खूप केला भाऊ जीवनामध्ये. बरोबर. आणि आता युवा रंगमंचची नाटकं, संतान, लाडका, मायबाप, लेकरं, अशा अनेक गाजलेल्या नाटकामध्ये तुम्ही काम करीत आलेला आहात. आता एक भूक नाटक सुद्धा त्याच्यामध्ये जोडल्या गेलेलं आहे, के प्रेमकुमार सरांचं. आता ते आहेत नाही, पण त्यांचं एक कीर्ती भूक नाटकाच्या माध्यमातून अजरामर एक लेखणी आपल्या झाडीपट्टीला लाभलेली आहे. आणि भूक नाटकाने झाडीपट्टीला बरंच काही दिलं आहे. दादा, मला सांगा, तुम्ही युवा रंगमंचच्या बऱ्याचशा नाटकांमधून काम केलेलं आहे. तुम्हाला करायला कोणतं नाटक आवडतं अजूनही, की नाही या 4-5 नाटकांपैकी मला ह्या नाटकातलं हे पात्र साकारायला आवडतं असं? प्रणय भाऊ, कसं आहे, मी सुरुवातीला जेव्हा 2016 मी युवा रंगमंचात जोडला गेलो तेव्हा हे मायबाप जे नाटक आहे हे 2 वर्ष मी गेल्यानंतर 2 वर्ष अगोदरचं नाटक आहे. अच्छा. पण मला त्यावेळेस मायबाप नाटकामध्ये मला सुंदर असा रोल मला मिळाला. खूप सुंदर रवी मानेचा पण रोल आहे आणि तो रोल मला खूप आवडतो. आणि त्या नाटकामध्ये तो रोल, आता प्रेक्षक म्हणतात त्याच्या अगोदरचे कलाकार काही 19-20 होते, पण तो रोल खरंच तुम्ही निभावल्या बाबा आणि सुंदर रोल करता तुम्ही. आणि तोच नाटक मला मायबाप नाटक खूप काही आवडते. आणि मी माझ्या गाडीवर सुद्धा मी मायबापच लिहिलं आहे. अरे वा, क्या बात आहे. यासोबतच दादा, तुम्ही आता भूक नाटक तुमच्या युवा रंगमंचला सुरू आहे. भूक नाटक याच्या आधी महाराष्ट्र रंगभूमीपासून म्हणजे कमलाकर बोरकर सर, जे शेखर डोंगरे सरांचं ग्रुप आहे, चंद्रकमल,
त्या ग्रुपमध्ये सुद्धा ते नाटक झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कमलाकर बोरकर सरांचं कॅरेक्टर तुम्ही साकारताय आता सध्या. दादा मला सांगा की भूक नाटक करणे किती चॅलेंजेबल आहे आता, म्हणजे या झाडीपट्टीमध्ये कंपॅरिझन होतं, मग ते आता करणं, मग त्यांचं कंपॅरिझन मागच्या कलावंतांसोबत आणि त्यांनी साकारलेली पात्र आपण तेवढ्या जबाबदारी निभावणं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणं, त्यांना आवडायला भाग पाडणं, किती मोठं चॅलेंज असतं दादा. आणि त्या फेजमधून तुम्ही गेलात, तुमचा काय अनुभव होता? कसं आहे सर, प्रणय भाऊ, भूक नाटकामध्ये जेव्हा कमलाकर सर गेले तेव्हा आम्ही अशीच चर्चा केली युवराज भाऊसोबत की युवराज भाऊ आता म्हणजे भूक नाटक चालवणे म्हणजे अवघड आहे. तर याच्यानंतर म्हणजे समजा एखाद्या मंडळवाल्याने जर भूक नाटक मागितलं तर आपण काय करायचं, समजा कुठला कलाकार आणायचा. तर भाऊनी मला म्हटलं तुझी इच्छा आहे का भूक नाटकात काम करण्याची? भाऊ म्हणलं हो, माझी खूप इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. तर ठीक आहे म्हणते भाऊ, म्हणते ठीक आहे आपण पुढच्या वर्षी भूक नाटक आपल्याच ग्रुपला करू. तर त्यांनी युवराज सरांनी भूक नाटक आपल्या ग्रुपला घेतलं आणि त्यात मला म्हणजे कमलाकर सरांनी जो रोल केला तोच रोल मला दिला. मी त्या नाटकामध्ये खूप काय मेहनत केली सर, खूप काय मेहनत केली. म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे डायलॉग म्हणजे असं पाठांतर वगैरे सगळं. आता कसं आहे सर, आपण कापी तर करू शकत नाही, बरोबर, प्रत्येक कलाकाराची एक वेगवेगळी शैली असते, वेगवेगळी शैली असते. आणि समजा एखाद्या माणसाची आपण कापी, एखाद्या कलाकाराची आपण कापी केली तर तो आपला जो अभिनय आहे तो कुठेतरी खुंटतो, म्हणजे कुठेतरी लपल्या जातो. त्याच्यामुळे मी कमलाकर सरांची कापी न करता तो रोल निभावला. आता लोक तुलना करतात, प्रेक्षक लोक तुलना करतात, तरी पण आता कमलाकर सरांना आपण उचलून आणू शकत नाही, बरोबर आहे. तरी पण तो मी रोल कुणी म्हणजे प्रेक्षक कसा व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात, कुणी काही म्हणो तरी पण मी तो रोल निभावला आणि उत्तम असा मला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. म्हणजे आता तुम्ही जो करत आहात तो रोल प्रेक्षकांना आवडायला लागतो आहे. याच्या बाबतीत असं झालं की नाही, असं कधी कमेंट्स आल्या दादा की आपण दुसऱ्याचं पात्र जेव्हा साकारत असतो तर निगेटिव्ह कमेंट्स येत असतात आणि त्या निगेटिव्ह कमेंट्सना घेऊन एक आपण त्या स्टेजवरती परफॉर्म करणं, पॉझिटिव्हली आपलं योगदान देणं, किती अवघड काम म्हणा किंवा कसं असतं दादा? प्रणय भाऊ सर अवघडच आहे ते, पण कसं आहे, पण लोक काही म्हणत आपल्या त्या म्हणजे प्रेक्षकाशी काही देणं घेणं आहे आपल्याला, पण तरी पण आपण चांगला देण्याचा मी प्रयत्न केला आणि प्रयत्न पुन्हा करेन, यात काही विशेष नाही. आता लोक काही बोलत, प्रेक्षक काही बोलत, आपण त्याचे काही, पण तरी पण जेवढ्या वाईट कमेंट येतील तरी पण मी सुधारण्याचा प्रयत्न करीन, बरोबर आहे. कारण 1-2 परीक्षा देऊन अधिकारी कोणी बनता येतं, पण कलावंत बनण्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवलं लागतं. दादा तरीही आताच्या काळात मोबाईलचं युग आहे, युट्यूबचं युग आहे, इंस्टाग्रामचं युग आहे, वेब सिरीज बघितल्या जातात, पण याही काळामध्ये झाडीपट्टीची नाटकं तेवढ्याच आवडीने तुम्ही 150 नाटकं तुम्ही करीत आलेला आहात युवा रंगमंच. तुम्हाला काय वाटतं दादा की झाडीपट्टी समोरही अशीच अबाधित राहील याही काळामध्ये? राहील, प्रेक्षकांचं राहील, काहून नाही राहील. समजा तुम्ही झाडीपट्टीला चांगलं जर देत राहाल, मागणी तसा पुरवठा करत राहाल तर झाडीपट्टी टिकून राहील, नक्कीच राहील, नक्की राहील. त्याच्यासाठी काय वाटतं की जनरली कॉपी पेस्ट जो असतो झाडीपट्टीमध्ये असे प्रकार चालतात, तर काही नवनवीन कंटेंट यायला पाहिजेत, यावर काय मत आहे तुमचं? यायला पाहिजेत ना, काही नवीन, म्हणजे जे झाडीपट्टीमध्ये तेच न देता काहीतरी नवीन विषय आला पाहिजे. जसं आता युवराज गोंगडे सरांनी तो नवीन विषय आणला तुमचा, आपला नाटक ते बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको, ते नाटक मी बघितलं, खूप त्या नाटकाचा गवगाव होता. मी आमच्या गावाजवळ नाटक होता पडसगावला, ते नाटक बघण्यासाठी मी गेलो होतो. तिथला मला खूप विषय काय आवडला. तसतसे म्हणजे नवीन जर विषय मांडत गेला झाडीपट्टीत एखाद्या लेखकाने किंवा निर्मात्याने किंवा कलावंतांनी, तर खरंच झाडीपट्टी टिकून राहील, नक्कीच राहील आणि प्रेक्षकांचं आणि कलावंतांचं ते नातं जुळून राहील. दादा ओव्हरऑल तुम्ही आजपर्यंत झाडीपट्टी काम करीत आला, तुमच्या पाठीशी अनुभव असेल किंवा अशा आठवणी जुळलेल्या असतील,
दादा असा एखादी काही किस्सा जो तुमच्या स्मरणात आहे आजपर्यंत? प्रणय भाऊ, जेव्हा आमचा नाटक एक खूप म्हणजे दुःखदायक किस्सा मला आठवतो, दुःखद किस्सा. आमचं युवा रंगमंच नाटक मुठराय गाव आहे, म्हणजे गटचांद्रूच्या समोर. तर तिथं आमचं नाटक होता. आम्ही निघालो नाटकाला. मी गावी आलो होतो. मी मूलवरून त्यांच्या गाडीत बसलो. मी तिथं वासुभाऊ होते, आपले धनराजभाऊ होते, असे बरेच काही कलाकार होते आमचे. असे विनोद सर होते, विनोद काळे, युवराज भाऊ नव्हते ते आमच्या गाडीमध्ये. तर एक किस्सा असा म्हणजे तो झाला भाऊ. काय झालं त्याच्यामध्ये, तिथं ट्रेनची गेट पडली, म्हणजे हे नाही का गेट, हां अच्छा. गेट पडला आणि तिकडून ट्रेन येत होती. तो जे कापूस भरायला एक ट्रक होता, तो जे गेट असते वरची नाही का, हा. तो अँगल, त्या कापसाच्या ट्रकात तो अँगल लागला. तर तो ट्रेन चालली गेली, गेट खुलली, पण तो ट्रक काही निघेना, कारण तो ट्रक पुरा फिट झाला होता त्या गेटला. त्या गेटला. त्याच्यातच पुन्हा गेट पडला, पुन्हा दुसरी ट्रेन यायला सुरुवात झाली. चला आता कसा करायचा. आमची गाडी तर येऊन टपरीवर, म्हणजे त्याला काय म्हणते, पटरीवर पोहोचली. आता आम्ही मरतो. तर आमचे चालक शरद शेबे हे खूप जोराने ओरडले, आता आम्ही मरतो. तसेच आम्ही कोणी झोपीत होते, कोणी म्हणजे नाटक संपवून नाही, नाटकाला आम्ही जात होतो. जाणार होते. अच्छा. म्हणजे रोजचे प्रोग्राम असल्यामुळे कोणी झोपेत होते ना. तर आम्ही फडफड खाली उतरलो. पण आमच्या चालकाची बुद्धी खूप तल्लक. त्याने का विषय केला, का त्याने कोणता मार्ग काढला लहानच्या याच्यातून, अरे इथून तर माझी गाडी निघू शकते. तर त्याने याच्या स्पीडनं गाडी काढली, आम्हाला उतरवून गाडी काढली आणि आम्ही त्याच्यामध्ये वाचल्या गेलं. म्हणजे तुम्ही संपूर्ण कलावंत गाडीमधून उतरला हो, उतरला होता तेव्हा आम्ही. आणि दुसरी ट्रेन येत हो, होती आणि तेवढ्या वेळामध्ये ते गाडी ट्रॅक वरून साईडला गेली. हो. त्याच्यामध्ये शरद भाऊची ती बुद्धिमत्ता. हो. हो, हा किस्सा मी पण ऐकलेला आहे. शरद भाऊंसोबत आम्ही चर्चा जेव्हा करत होतो तेव्हा हा प्रणय बोलला की खूप म्हणजे एक भयावह किस्सा होता हा. दादा आपण इंटरव्ह्यूच्या सरते शेवटी येऊयात. झाडीपट्टीमध्ये अनेक असे नवीन कलावंत येऊ पाहत आहेत दादा. झाडीपट्टी पुढे आपल्याला तिचा वारसा चालवायचा आहे, तर तुम्ही एक आतापर्यंत अनुभवलात झाडीपट्टी, तर नवीन कलावंतांना काय सांगाल येणाऱ्या झाडीपट्टी? नवीन कलावंतांना सांगायचं हेच वाटतं की तुम्ही स्वतः स्ट्रगल करा, मेहनत करा. तुम्हाला झाडीपट्टी आपल्याला टिकवायची, आपल्याला म्हणजे त्या आपल्याला नाटकामध्ये अनुभव घ्यायचा किंवा लोकांना काहीतरी प्रबोधन आपल्याला करायचं आहे, तर तुम्ही स्वतः अभ्यास करा, खूप काही शिका, खूप स्ट्रगल करा. पैशाच्या मागे अगोदर धावू नका. पैसा तुमच्या मागे धावला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आपण पैशाच्या जर मागे धावलो कलावंत, तर झाडीपट्टीचा ऱ्हास होल्याशिवाय राहणार नाही, ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही पैशाच्या मागे न धावता तुम्ही म्हणजे स्ट्रगल करा, तुम्ही अभ्यास करा, खूप काही मेहनत घ्या. पैसा तुमच्या मागे धावला पाहिजे. जरी काही तुम्हाला 2 पैसे नाहीत असेल तरी पण तो तुमच्या मागे धावला पाहिजे. अरे प्रणय भाऊ, ज्ञानेश भाऊ ऐसा आहे, ऐसा म्हणजे कलाकार आहे, त्याला घेतलं पाहिजे कोणतरी. याच्या म्हणजे असं मी सांगू आपल्या शकतो. कीर्तीमधून आपल्याला हे करावं लागेल. तोंडाने मागून मिळणार नाही, मिळणार प्रेक्षकच ते सगळ्या गोष्टी ठरवत असतात आणि मग तुम्हाला त्यानुसार ते सगळी किंमत मिळत असते, दाद मिळत असते, तुमच्या कलेची वाहवा होत असते. दादा आपल्या झाडीपट्टीमधले प्रेक्षक रसिक मायबाप ज्यांनी झाडीपट्टी इतकी जगवलेली आहे, आपल्या कलावंतांवरती अफाट प्रेम करतात, त्या रसिक मायबापांबद्दल काय बोलाल? प्रणय भाऊ, रसिक मायबाप आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. आपली झाडीपट्टी जिवंत आहे. आपण चांगलं देऊ, चांगलं घेतील ते, आणि चांगलं देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि जोपर्यंत आपण चांगलं देऊ तोपर्यंत रसिक मायबाप आपल्याला डोक्यावर घेतील. आणि समजा आपण चांगलं देण्याचा न प्रयत्न जर केला तर रसिक मायबाप आपल्याला डोळ्याने मारल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे. मग माझं एवढं मागणं आहे की आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि रसिक मायबापाचं प्रबोधन करू, त्यांचं मनोरंजन करू, एवढीच मी माझी इच्छा करतो. दादा तुम्ही आम्हाला गोष्टी झाडीपट्टीच्या या भागात सहभागी झालात, आम्हाला वेळ दिलीत आणि वेळ देऊन आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, ज्ञानेश कुमार यांच्यासोबतची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? आय होप नक्कीच आवडली असेल.
तेव्हा व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, झाडीपट्टीमधील अशाच नवनवीन कलावंतांच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहोत. त्यासाठी जोडून रहा पेडी झाडीपट्टी यूट्यूब चॅनल सोबत आणि काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.